ये 1.5 फुटिया ये जा रहे वो उपेल का हिसाब ले ले। 1.5 फुट्या हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतो संजय दत्तच्या मागे उभा राहणारा साधा पण तितकाच ताकदवान चेहरा वास्तव. हा चित्रपट आला आणि एका रात्री हे नाव घराघरात पोहोचलं. त्याला फिल्मफेअर नॉमिनेशन मिळालं बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर साठी. मग पुढची 10 वर्ष मराठी सिनेमाचा एकही कॉमेडी चित्रपट यांच्याशिवाय पूर्ण होत नव्हता. आपण आपल्या पोरीच्या फ्युचर साठी नाही जला वास्तव आलेलो आहे, नाला इजा वास्तव. पण आता गेली अनेक वर्ष हा चेहरा स्क्रीनवरती दिसत नाहीये. चला तर आज बघूया संजय नार्वेकर खरंच गायब झालेत का, की त्यांनी एक वेगळीच वाट निवडली आहे जी आपल्यापैकी खूप कमी लोकांना माहिती आहे. 17 जुलै 1962 सिंधुदुर्ग मध्ये एक साध्या कुटुंबामध्ये जन्मलेला संजय शाळेत अभ्यासात मन कमी, पण एक गोष्ट होती लोकांना हसवण्याची कला. वडिलांच्या आग्रहाखातर शिक्षण पूर्ण केलं, कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि तिथेच पहिल्यांदा अभिनयाने त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं दार ठोठावलं. 1997 साली एका नाट्य कार्यशाळेची जाहिरात त्याच्या वाचण्यात आली. त्याने ठरवलं हे करून बघायचं. कोणाला कल्पना सुद्धा नव्हती की हा नाटकचा निर्णय पुढे जाऊन त्याचं संपूर्ण आयुष्य ठरवणारा ठरेल. पण ते कसं पुढे सांगतो. नाटकातून सुरुवात झाली, पण याच नाटकाच्या बॅकग्राऊंडमुळे त्याला बॉलिवूडमध्ये एक असा रोल मिळाला जो आजही लोक विसरले नाहीयेत. मग पुढे काय झालं. नाटकामधून संजय नार्वेकरांनी आपली एक वेगळीच छाप तयार केली आणि याच काळामध्ये महेश मांजरेकर यांची नजर त्यांच्यावरती पडली. 1999 वास्तव द रियालिटी. संजय दत्तच्या रघु या कॅरेक्टरच्या सोबत एक लॉयल साधा पण ठाम मित्र म्हणजेच 1.5 फुट्या. हा चित्रपट एवढा हिट ठरला की फिल्मफेअर अवॉर्डसाठी संजय नार्वेकरांना बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर नॉमिनेशन अवॉर्ड मिळाला. पुढे फिजा, हंगामा, चष्मे बहादर बॉलिवूडमध्ये त्याचं नाव झालं. पण इथेच एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. बॉलिवूडमध्ये यश मिळत असताना संजय नार्वेकरांनी आपलं मन कुठे लावलं होतं माहितीये? मराठी सिनेमात. मग हा बॉलिवूड सोडून मराठीकडे का वळाला आणि याच निर्णयामुळे तो पुढची 10 वर्ष मराठी सिनेमाचा कॉमेडी किंग बनला. ते पुढे सांगतो, पण त्या अगोदर थोडंसं मागे जाऊया. 2004 अगबाई अरेच्या. केदार शिंदे यांचा हा चित्रपट. दिलीप प्रभावळकर, संजय नार्वेकर, रेखा कामत आणि हा चित्रपट त्या काळातला सुपरहिट ठरला. 2005 मधला खबरदार, तुला शिकवीन चांगलाच धडा, मकरंद एक्सप्रेस. 2011चा फक्त लढ म्हणा, एरे एरे पैसा, सारीवर सारी, 9 महिने 9 दिवस, एका पाठोपाठ एक कॉमेडी फिल्म्स मध्ये संजय नार्वेकर म्हणजेच गॅरंटीड हसवणारा चेहरा झाला होता. घराघरात टीव्हीवरती हे चित्रपट लागले की लोक काम थांबवून हे चित्रपट पाहायचे. संजय नार्वेकर आहे ना यात, मग बघायलाच पाहिजे. असा सुद्धा एक काळ होता आणि मग हळूहळू तो चेहरा कमी कमी दिसायला लागला. पण का? इथे एक गोष्ट फार कमी लोकांना माहितीये. संजय नार्वेकर गायब झाले नाहीये, तर ते एका वेगळ्या जगामध्ये गेले. ते आपल्या समोर आहेत पण आपण त्याकडे बघत नाहीये. मग ते जग कोणतं आहे सांगतो. संजय नार्वेकर हे सिनेमामधनं गायब झाले नाहीयेत, तर ते परत गेलेत त्यांच्या पहिल्या प्रेमाकडे म्हणजेच नाटकाकडे. आज मराठी रंगभूमीवरती संजय नार्वेकर सक्रिय कलाकार आहेत. पडद्यावरती ते कमी दिसतात कारण आजचं सिनेमा गणित फार बदललंय. नवीन चेहरे, नवीन डायरेक्टर्स, OTTचा जमाना आणि या सगळ्यामध्ये ज्यांनी एका काळात पडदा गाजवला त्यांनी आपलं स्थान रंगभूमीवरती शोधलं. आणि एक गोष्ट 2025 मध्ये त्यांनी एक नवीन आलिशान गाडी घेतली आहे. कुटुंबासोबत पूजा केली, फोटो शेअर केले. म्हणजे तो माणूस ना गायब आहे ना स्ट्रगल फेस मध्ये आहे. तो फक्त त्याच्या अटीवरती जगतोय. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक कलाकार जो पडद्यावरती कमी दिसतो तो संपलेला नसतो. कधी कधी तो त्यांच्या मुळाकडे परत जातो. संजय नार्वेकर ज्याने आपल्याला 1.5 फुट्या दिला, अगबाई अरेच्या दिला, तो आजही आहे फक्त रंगमंचावरती आणि आपल्या समोर. आणि कुणी सांगावं की उद्या परत एक मोठा चित्रपट येईल आणि तीच परत जादू आपल्याला पाहायला मिळेल. मग तुम्हाला संजय नार्वेकरांचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो खाली कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकर. धन्यवाद.